नमस्कार मित्रांनो. मॉडर्न कॉलेज शिवाजीनगरने BSc कम्प्युटर सायन्स किंवा BSc इन डेटा सायन्स या दोन्ही मेरिट लिस्ट डिस्प्ले केलेल्या आहेत. बऱ्याचशा मुलांना खूप शंका आहेत की नेमकं कशा पद्धतीने ॲडमिशन पुढे कॅरी आउट होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे असा असतो की सर मेरिट लिस्टमध्ये नाव दिसतंय म्हणजे आमचं ॲडमिशन आता होणारच आहे का? तर या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात. मॉडर्न कॉलेजच्या वेबसाईटवर मी आलेलो आहे अँड सगळ्यात खाली आपण गेलो इथे तुम्हाला दिसेल फर्स्ट इयर अंडर ग्रॅज्युएट कोर्स मेरिट अलॉटमेंट लिस्ट. याच्यावर सिम्पली मी क्लिक केल्यानंतर ह्या ठिकाणी तुम्हाला सगळ्या डिटेल्स मिळतील. कम्प्युटर सायन्सची ॲडमिशन नोटीस दिलेली आहे आणि BSc इन डेटा सायन्सची ॲडमिशन नोटीस दिलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता जनरल कॅटेगरी वाईज मेरिट लिस्ट. इथे तुम्हाला दिसेल जनरल कॅटेगरी वाईज मेरिट लिस्ट इन हाऊस आणि अदर दॅन मॉडर्न कॉलेज स्टुडंट्स. मॉडर्न कॉलेज असेल किंवा गरवारे कॉलेज असेल, ह्या कॉलेजेस काय करतात, त्या कॉलेजमध्ये ज्यांची 12वी झालेली आहे त्या मुलांना आधी प्रेफरन्स देतात. समजा त्या मुलांनी अप्लाय केलेलं असेल तर त्यांचा इन हाऊस कोटा वेगळा असतो आणि बाकीच्या मुलांसाठीचा वेगळा असतो. तर सगळ्यात आधी मी ही मेरिट लिस्ट ओपन करतो. तर आपण इथे बघू शकता कॅटेगरी वाईज यांनी मेरिट लिस्ट इथे डिस्प्ले केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही इथे वर्ड बघा, मेरिट लिस्ट कम वेटिंग लिस्ट. हे मुलांना क्लिअर होत नाहीये तर समजून घ्या मित्रांनो, इथे तुमचं नाव आहे इट डझंट मीन की तुमचं तिथे ॲडमिशन होईलच. तुम्ही एक समजून घ्या की सगळ्यात आधी SC कॅटेगरी बघूया. SC कॅटेगरीमध्ये किती मुलांनी अप्लाय केलंय अंदाजे, चला तर बघूयात. अराउंड 91 स्टुडंट्सनी SC कॅटेगरीमध्ये अप्लाय केलेलं आहे. मित्रांनो, जर मॉडर्न कॉलेजमध्ये 200 सीट असतील तर काय SC कॅटेगरीचे 91 फुल होतील का? बिलकुल नाही. फक्त इथे एकच आहे, ज्या मुलांची नावं ह्या लिस्टमध्ये आहे त्यांनी 6 जूनला मॉडर्न कॉलेजमध्ये जायचं आहे. एक लक्षात घ्या, जेवढ्याही मुलांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांनी अदर कॉलेजेसलाही फॉर्म भरलेले आहेत. काही मुलांनी गरवारे कॉलेजला सिक्युअर करून टाकलंय, काहींनी फर्ग्युसन कॉलेजला केलंय किंवा काहींनी प्लॅनच बदललाय, इंजिनिअरिंग करायचं म्हटलंय किंवा चला BSc डेटा सायन्सच करायचंय किंवा आणखी कुठल्या दुसऱ्या कॉलेजमध्ये डायरेक्ट ॲडमिशन घेतलं असेल. तर 90 स्टुडंट जी असतात ती 90च्या 90 मुलं जी असतात त्यांनी फक्त फॉर्म भरली आहेत. इट डझंट मीन की ते त्या दिवशी येणार आहेत. तर तुम्ही चान्स घेतला पाहिजे जर तुम्हाला मॉडर्न कॉलेजमध्ये ॲडमिशन हवं असेल तर. सिम्पली प्रोसिजर एकच आहे, तिथे एक पर्टिक्युलर तुम्हाला हॉल रूम सजेस्ट केलेली आहे. 6 जूनला 10:30 वाजता तिथे जायचं आहे. गेल्यानंतर 1 बाय 1 स्टुडंट्सला अनाऊन्स केलं जाईल. जी स्टुडंट्स उपलब्ध असतील त्यांना त्या दिवशी तिथे ॲडमिशन मिळणार आहे. इतकं ते सोपं आहे. तर इथे ॲडमिशन नोटीस सुद्धा दिलेली आहे. आपण बघूयात ॲडमिशन नोटीस. दिस इज ॲडमिशन नोटीस फर्स्ट राऊंड कम काउन्सिलिंग नोटीस. बरीचशी मुलं असाही प्रश्न विचारतात, मग सेकंड राऊंडमध्ये मिळेल का? मित्रांनो, एक लक्षात घ्या, फर्स्ट राऊंडमध्ये जागा शिल्लक राहिल्या तर सेकंड राऊंडमध्ये मिळणार आहे. इथे तुम्ही बघू शकता कॅटेगरी वाईज मेरिट लिस्ट इथे डिस्प्ले केलेली आहे. स्ट्रिक्टली ऑन द बेसिस ऑफ मेरिट PCM मार्क्स इथे कन्सिडर होतात, तुमचे 12चे मार्क्स कन्सिडर होत नाही. सेकंड थिंग मित्रांनो, प्रेफरन्स कोणाला मिळणार तर इथे क्लिअर आहे, स्टुडंट्स हु हॅव पास आउट HSC सायन्स फ्रॉम मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट कॉमर्स सायन्स. ज्या मुलांनी अप्लाय केलेलं आहे मॉडर्न कॉलेजच्या त्यांना डेफिनेटली ॲडमिशन मिळेल. सिंपल सांगतो, मिळणारच. आणि समजा ती मुलं त्यांच्या ज्या काही सीट्स असतील मॉडर्न कॉलेजच्या त्याच्यापेक्षा जास्त असतील तर सगळ्या सीट्स इन हाऊस कोट्यानेच बुक होतील. अदरवाईज तुमच्या मेरिट लिस्टवर नंतर म्हणजे त्यानंतर तुमची मेरिट लिस्ट कन्सिडर केली जाईल. तर कॅटेगरी वाईज आपापले जे आहेत ती रँक बघून घ्या कुठे रँक आहे आणि क्लिअरली बघा. फ्रायडे तुम्हाला दिसत असेल, फ्रायडे 6 जूनला 2025 10:30 वाजता HSC पास आउट फ्रॉम मॉडर्न कॉलेज शिवाजीनगर पुणे. कॅटेगरी ऑल आणि सिरियल नंबर सुद्धा ऑल. जेवढ्या मुलांनी अप्लाय केलंय त्यांनी 10:30 वाजता जायचंय. आणि जी अदर कॅटेगरीची मुलं आहेत त्याच्यात क्लिअरली दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल SC असतील 1 to 91 एवढे आपण तिथे रेंज बघितली. इथे तुम्हाला दिसतंय 1 ते 40 ज्यांचे रोल नंबर आहेत, रोल नंबर म्हणजे ज्यांचे सिरियल जे आहे 1 ते 40च्या दरम्यान आहे, त्याच मुलांनी 10:30 वाजता 6 जूनला जायचं आहे. आता तिथे तुम्ही गेल्यानंतर ॲडमिशन होईलच हे पण निश्चित नाहीये. 1 ते 40 ज्या मुलांचे सिरियल नंबर्स आहेत, कदाचित 5 मुलं 10 मुलं 15च मुलं येतील. बरीचशी बाहेर गावाची मुलं असतात जी पुण्याला त्या दिवशी उपलब्ध राहू शकत नाहीत, अशी मुलं असतील किंवा काही मुलांनी ॲडमिशन इतरत्र घेतलं असेल तर लक्षात घ्या, चान्स घेतला पाहिजे. आणि जर तुम्ही त्या दिवशी प्रेझेंट नसाल तर ऑटोमॅटिकली तुमचा जो क्लेम असेल तो निघून जाईल. सेकंड राऊंड वगैरेची वाट बघू नका. ह्या दिवशी तुम्हाला प्रेझेंट राहायचं आहे. मात्र ज्या मुलांचे नंबर 40 पेक्षा पुढे आहेत
अशांनी मात्र सेकंड राऊंडची वाट बघायची आहे. सेकंड राऊंड जो आहे तो खूप पुढे आहे आणि या मुलांना 7 जून ते 14 जून म्हणजे जवळजवळ 7-8 दिवसाची ऍडमिशन घ्यायची परमिशन इथे दिलेली आहे. म्हणजे 6 जूनला प्रेझेंट राहिले आणि जर ऍडमिशन होणार असेल तिथून तुम्हाला क्लॅरिटी येईल की यस मला ऍडमिशन होणार आहे म्हणून, आणि डेफिनेटली 7 जून ते 14 जून पर्यंत तुम्ही ऍडमिशन प्रोसेस कंप्लीट करू शकता. तीच वेबसाईट जिथे तुम्ही मेरिट फॉर्म भरला होता. त्यानंतर मित्रांनो 16 जून नंतर मात्र तुम्हाला इथे क्लिअर दिसतंय सेकंड राऊंड प्रोव्हिजनल ऍडमिशन. 16 जूनला तुम्हाला कळेल की कोणत्या वॅकन्सीज आहेत की नाही आहेत कोणत्या याच्यामध्ये, आणि पुढची जी मुलं होती समजा एससी कॅटेगरीची 1 ते 40 असेल, 40च्या पुढच्या मुलांना मात्र इथे चान्स मिळेल. त्यानंतर मित्रांनो काय डॉक्युमेंट न्यायचे आहेत तर डॉक्युमेंट बघा, जर फक्त व्हिजिटला जायचंय असं काम करू नका. काही डॉक्युमेंट्स आहेत, ती डॉक्युमेंट्स तुमच्या सोबत तुम्हाला असली पाहिजेत, ज्याच्यात तुमची 10वी 12वीची मार्कशीट असेल, ओरिजिनल सर्टिफिकेट, लिव्हिंग सर्टिफिकेट असेल किंवा तुमचं गॅप सर्टिफिकेट असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल. ही जी रेग्युलर डॉक्युमेंट्स आहेत ती ओरिजिनल तुम्ही कॅरी करायची आहेत. एखाद्या वेळी त्या दिवशी व्हॅलिडेशन केलं जाईल की तुमचे डॉक्युमेंट्स योग्य आहेत की नाही. तर ह्या फाईलमध्ये ही सगळी माहिती आहे. तर लक्षात ठेवा, मॉडर्न कॉलेजला जर तुम्ही अप्लाय केलेलं आहे आणि दिलेल्या सिक्वेन्समध्ये जर तुमचा सिरियल नंबर येत आहे, इट मीन्स यू विल हॅव टू विजिट द कॉलेज ऑन द सेम डे. इथे दिलेलं आहे ओबीसी कॅटेगरी, जनरल कॅटेगरी, आपल्या सिरियल बघा आणि त्याप्रमाणे तुम्हाला तिथे जायचं आहे. आता प्रश्न असा की बरीचशी मुलं असं झालंय की साधारणतः 16-17 जूनला तुमचा MST CETचाही रिझल्ट येणार आहे, म्हणजे इंजिनिअरिंगचा. मुलं कन्फ्यूज आहेत की त्या दिवसापर्यंत वाट बघू शकतो का वगैरे वगैरे. मित्रांनो ज्यांना इथे ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी 14 जून पर्यंत घेऊनच टाकायचं आहे. इफ यू आर वेटिंग की 16 जून नंतर घेऊ, दॅट इज नॉट पॉसिबल इन दिस केस. ठीक आहे. हा एक शक्य आहे, तुम्ही ऍडमिशन घेतलं नंतर तुम्ही ऍडमिशन कॅन्सल केलं इंजिनिअरिंगला मिळतंय म्हणून, तर मित्रांनो साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे काही अमाऊंट कट होते आणि तुम्हाला उरलेली फी मिळते. हा गव्हर्नमेंटचा जो रूल आहे. जर ह्या पद्धतीच्या गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये तुम्ही घेतलं तर, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी प्रायव्हेट कॉलेज बद्दल मी म्हणत नाही. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही क्लिअर ठेवा. प्रयत्न करा की जर तुम्हाला या रेंजमध्ये ऍडमिशन मिळत असेल बिंदास ऍडमिशन घ्या. मित्रांनो मॉडर्न कॉलेजची जी फीस आहे साधारणतः 59,000 रुपये तुम्हाला फीस आहे, म्हणजे अप्रॉक्स 60,000 तुम्ही कन्सिडर करा. जर जनरल कॅटेगरी ओबीसी वगैरे असेल, SC ST ला मात्र फक्त 26-27,000 रुपये फी भरायची आहे. तर फीसची रेंज तुम्ही बघू शकता खूप कमी आहे. आणि समजा याच्यात नंबर लागला नसेल, गरवारे कॉलेजची लिस्ट आलेली होती तरी त्याच्यातही नंबर नसेल, कमी मार्क असतील, मित्रांनो आय विल सजेस्ट यू प्लीज 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 लक्षात घ्या, डायरेक्ट कॉलेजेसमध्ये प्रवेश घ्या, सीट बुक करा. कारण डायरेक्टमध्ये जे चांगले कॉलेजेस आहेत तिथे प्रवेश घेणं आणि कन्फर्म करणं हे गरजेचं आहे. वेळेत हे केलं तर त्याचा बेनिफिट होणार आहे. त्यानंतर जी काही काउन्सिलिंग आपल्याला गरजेची आहे, NHG अकॅडमीला संपर्क करा. पुण्यात असाल NHG अकॅडमीला व्हिजिट करा, पुण्याबाहेरची असाल तुम्ही कॉल करा, व्हॉट्सअप करा, डेफिनेटली टीम रिप्लाय करेल. एखाद्या वेळी कंटिन्युअसली व्हॉट्सअपचा वर्क चालू आहे, कॉल्स येत आहेत तर थोडा उशीर होऊ शकतो, बट डेफिनेटली आपल्याला रिप्लाय येईल. तर लक्षात घ्या की आपल्याला लवकरात लवकर ऍडमिशन कन्फर्म करायचं आहे. एकदा तुमचं ह्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन कन्फर्म झालं मित्रांनो, पुणे शहरामध्ये NHG अकॅडमी हे BSc कम्प्युटर सायन्स स्टुडंट्सला लास्ट 18 इयर्स पासून आम्ही गाईड करत आहोत. तर डेफिनेटली अकॅडमीला व्हिजिट करा. पुढे कशा पद्धतीने आता अभ्यास करायचा आहे, नेमके काय विषय असतील, कसा पॅटर्न असतो, कॉलेजेसमध्ये कोणते टीचर कसे असतात, कारण जवळपास सगळ्या कॉलेजेसच्या टीचर्सचा फॅकल्टीचा आम्हाला अनुभव आहे. त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला गाईडलाईन देतो. मित्रांनो भेटूयात NHG अकॅडमीला. धन्यवाद.